आपल्यासोबत आहेत शाहीर बिरदेव मदने आणि त्यांच्यासोबत देखील एक धनगरी कुत्रा आहे. काय त्या कुत्र्याची खासियत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बघा, विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगले मी एक जातीचा धनगर आहे. मला शेळी मेंढीचा बहुत आतापर्यंतचा 2001 सालाला मी तांदूळजा लातूर जिल्ह्याला मेंढरं चारायला गेलतो. एका मेंढक्याचं कुत्रं माझं पैसे न दिल्यामुळे त्याचं कुत्रं माझ्याकडे आलं आणि त्या कुत्र्यानं देवपण दाखवलं. ती कुत्रा असा होता की मी जर लोकांच्या घरी जायचं म्हणलं तर माझ्या आधीच कुत्रा जाऊन बसत होता. अरे वा. काय, आणि त्या कुत्र्याला पुढचं भविष्य समजून आल्याने मी जर कुठे वय म्हणत असलो तर भाऊ भावाकडे कसा बघतो, भाऊ भावाकडे कसा बघतो असा कुत्रा माझ्या पुढे बघत बसत होता मी धनगरी वय म्हणताना. छान, बेस्ट. तरी कुत्रा नावाची वस्तू जी आहे ती खरेन जर विचार केला तर भैरोबाचं वाहन आहे आणि मेंढीचा मेंढपाळ आहे, मेंढीचा सेवक आहे. मेंढीचा कुत्रा, मेंढीला ज्या खांडाला कुत्रा जर नसला तर मेंढीच्या खांडाला शोभा येत नाही. म्हणून ही जी कुत्रा पाळायचा ही 16,000 जातीतली कुत्राच का म्हणलं गेलंय. तर ज्या टायमाला शंकर पार्वती म्हणली होती ऋषीमुनीला, अरे मेंढराचा शाप दिलाय पार्वतीने तुम्हाला, जरी पार्वतीने शाप दिला तर शंकर धनगर आणि पार्वती धनगरीने होऊन गुला आणि मोगरे 2 कुत्रे संगतीला पाळून आम्ही तुमचा मेंढीचा खांडवा देशावर सांभाळून जाऊ ह्या जगातल्या जगलोकाला. म्हणून कुत्रा पाळा, मेंढीच्या खांडाला. कुत्रा अमूल्य आहे. कुत्रा जर पाळला तर मेंढीचा सांभाळ मोठ्या बहु आनंदाने केला जातो. कुत्र्यावरती धनगरांनी गाणी पण रचले ते, ओवे म्हटले ते त्याच्यावरती. धनगराच्या कुत्र्याला फार महत्व आहे. हो, शेळ्या मेंढ्यांची राखण करते ते. राजा व खंड्या माझा कुत्रा मेंढी व बाईच्या शेवाला, राजा व खंड्या माझा कुत्रा मेंढी व बाईच्या शेवाला, राजा व खंड्या माझा कुत्रा मेंढी व बाईच्या शेवायला, राजा व खंड्या माझा कुत्रा मेंढी व बाईच्या शेवाला, टेम्पू व हाई गबाळाला धनगर जातोय चारणीला, टेम्पू व हाय गबाळाला मेंढी व जातो चारणीला, टेम्पू व हाय गबाळाला धनगर व जातोय चारणीला, टेम्पू व हाय गबाळाला धनगर जातो चारणीला, धनगर निघाला देशावर टाकलं याव गबाळ घोड्यावर, धनगर निघाला देशावर टाकलं गबाळ घोड्यावर, टाकलं याव गबाळ घोड्यावर धनगर व निघाला मुलकावर, गबाळ घोड्यावर धनगर निघाला मुलगावर, धनगर व निघाला मुलकावर मेंढी व बाईच्या शेवावर, धनगर निघाला मुलगावर मेंढी व बाईच्या शेवावर, आल मेंढ्याव आलं त्या चरणीला इरलव गावाच्या मटायला, मेंढ्याव आल्या चरणीला इरल्याव गावाच्या मटायला, मेंढ्याव आलं त्या चरणीला इरलव गावाच्या मटायला, मेंढ्याव आल्या चरणीला इरल्याव गावाच्या मटायला, आल गुळी वय बावा तात्या झाला, गुळी वय बावा तात्या झाला, गुळीव भावाचा त्या झाला, गुळीव भावाचा त्या झाला, आला आला ये देवकते कुळीला, गुळी बाबा व देवकते कुळीला, आला देवगते कोळीला, आला देवगते कोळीला, आला आला या मेंढीच्या रकनीत, आला याव मेंढीच्या रकनीत, आला या मेंढीच्या राखणीत, आला या मेंढीच्या राखणीत, आल भोगाव नदीच्याकडे येला, भोगाव नदीच्याकडे येला, भोगाव नदीच्याकडे येला, भोगाव नदीच्याकडे येला, आल देव हिवराच्या बना येला, चिचव खोपन राना येला, देव हिवच्या बनायला, चिंच
वाजव जगाये आला एवढ्या वय बार्शी तालुक्याला देव व सोलापूर जिल्ह्याला एवढ्या बार्शी तालुक्याला देव सोलापूर जिल्ह्याला आला एवढ्या वय मावळत्या बाजूला देव वय माडा रस्त्याला मावळ्या बाजूला देव महाराष्ट्राच्या आला जत्रा वय भरती रल्याला एवढ्या वय वैशाखी पुनवला जत्राव भरती झाल्याला एवढ्या वैशाखी पूर्व आला मानव मोठा मगवदीला एवढा वय देवकतच्या बाळाला मानव मोठा एवढा दिला जेवढ्या देवगडच्या जावा आला त्याला व शीतळाची कळशी देऊन वय फुलाचा हारला सीतारी गरसी जेवढ्या फुलाचा हार आला आलाय इरल्याचा बिरुबा आला वय पाटलाच्या शेतीला आलाव इल्याचा बिरोबा आलाव पाटलाच्या शेती आला आलाय पाटलाच्या शेतीला मुकुंद पाटलाच्या रानाला पाटलाच्या शेतीला पाटलाच्या रानात आला अभिजित भाऊ आई त्याला गावाचा व सरपंच झाला भाऊ हाय त्याला गावाचा सरपंच झाला आला अभिजित भाऊ आई त्याला गावाचा व सरपंच झाला भाऊ हाय त्याला गावाचा सरपंच झाला आला बोला वय चांग भले बोला एवढ्या वय पाटलाच्या शेतीला बोलाव चांग भलं बोला एवढ्या पाटलाच्या शेतीला मेंढी वय बाईच्या पेड्याला आई वय काळ्या हे मातीला शाबास. मेंढीच आहे धरणी नाथ मेंढीच व आहे धरणी नाथ भेंडीचं आहे धरणीनाथ भेंडीचं आहे धरणीनाथ आण दिलत वचन पाटलाला येईन मी तुझ्याच शेतीला वचन पाटलाला येईन तुमच्या शेती आण एवढ्या इरल गावायला तात्या बामन मोठा झाला गावाला दाद्यावा बामन मोठा झाला आण लैलय दिवस वावराला मेंढ्या बसत्या शेतीला दिवस वावराला मेंढ्यावर बसली आण एवढ्या तात्या बामनाला ऋषी केस मुलगा झाला बोला बोला विठ्ठल बिरदेवाच्या नावाने हिरण्या बिरुबाच्या नावाने मेंढी माऊलीच्या नावाने डोंगरच्या हरीच्या नावाने माऊली तुम्ही सगळ्यांच्या प्रती ऋण व्यक्त केलं, तुम्ही पाटलाच्या प्रती ऋण व्यक्त केलं, हो. कुलकर्ण्यांच्या प्रती ऋण व्यक्त केलं, कारण तुमच्या मेंढ्या त्यांच्या शेतात बसतात. हो. पण अनेकदा असं होतंय की मेंढपाळांच्या वरती हल्ले होतात आणि मेंढपाळांच्या सोबतच म्हणजे महिला वर्गांच्या वरती देखील हल्ले होतात, महिलांना देखील मारलं जातं, लहान बघा, मुलं असतात त्यांना देखील दगड घातले जातात, असं झालं. शिव्या दिल्या जातात. कालचं लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्यापासून माणसाची माया कमी झाली. मेन प्रश्न हं. शेतकऱ्याचं आणि धनगराचं हे पूर्वीपासूनच नातं आहे. हं. धनगराच्यात मुखाचं गाणं आहे, बामणाच्या घरी कागदाचं लेणं आहे, मराठीच्या जवारीचं दाणं आहे, मातंगाच्या तांबाबाईचं गाणं आहे, परत्याच्या घरी इटाळाचं धुणं आहे, मुसलमानाच्या मटणाला उन्ह नाही, मुठीत मुठभर दाणं. आम्ही म्हणतो आमच्या बापाचं गाणं, आम्हाला नाही भांडारात पडत उन्ह. आम्ही अमोल पांढरे साहेबाला नम्रची विनंती, आलाव तुम्ही इरले गावच्या मठाला, आम्हाला आनंद लागलाय वाटायला. आलाव तुम्ही मिंडीच्या पेढ्याला, अशीच दुस्ती जाऊ द्या कडेला. एवढंच माझं मागणं त्या विठ्ठल बिरुदेवाला. धनगराच्या मागे जी काळ लागायला लागला, तुम्ही तुमच्या आमच्या मनामध्ये भेदभावना निर्माण व्हायला लागल्या. बरोबर. आणि भेदभावना निर्मित व्हायला लागल्यावर धनाचा धनगर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीत वेगळ्या वेगळ्या रूपात वेगळा दिसायला. म्हणून ही ज्या धनगराला
तुम्ही आम्ही तराजी करायला लाव बाबानो, तुम्ही माणसाला मारित नाव, तुम्ही ऋषी मुनीला मारताव, तुम्ही देवाला मारताव, देवाच्या मेंढीला मारताव, देवाच्या माणसाला मारताव. बरोबर देव म्हणजे असा आहे की मेंढी सांभाळण्यासाठी देवाने अवतार घेतलेला आहे. बरोबर. कुलदैवत विठ्ठल बिर खांदी कांबळा फेटा धोतर शाकाहारी तंबो हिची घर मेंढ्या पालाने प्रीती अपार. हा. बाबानू बिरुदेवानीच मेंढ्या निसत्या नाही त्या पाळल्या, बिरुदेवानीच निसत्या मेंढ्या राखल्या नाही त्या. जशा श्रीकृष्णाने गायी राखल्या अशाच महालिंगरायाने मेंढ्या राखल्या. बरोबर. जशा खेलबाबा महात्मावानी मेंढ्या राखल्या. आज या कलियुगात चालू या कलियुगात आज ही संत जागा झालेला संत बाळूमामा आज या कलियुगात देवाचं देवपण दावीत उन्हातानात मुक्या प्राण्यावर अपार प्रीत नेतीनं वागा कमी नाही होतं, उन्मत वागायला त्याला शासन होतं. मामाचा आज बी कळप रोजच्या रोज चालत राहिलेला आहे. मामाची रोजच्या रोज आरती व्हायला लागली आहे. म्हणून मेंढीची सेवा या जगात व्हायला लागली आहे. म्हणून बाबांनो, ज्याच्या भावना कमी बुद्धीचे चोचका असेल, ज्याच्या बुद्ध्या कमी असलेल्या तुम्ही अनेक बी ध्यानात आणा. तुमचं आणि धनगराचं शेतीचं आणि मेंढीचं हे पूर्वीपासून नातं आलेलं आहे. ह्या मेंढीनं ह्याच वावरात खायचं, ह्याच वावरात लेंडी टाकायची आणि पुढे निघून जायचं. ही मेंढीचा धर्म आहे. तुम्ही हा धर्म इस्रायलला ओळख नाही गेला. कोण कोणाचा आहे कोण म्हणता, तुम्ही म्हणता फक्त धनवाला धनगराला काय कमी आहे त्याला. बाबांनो, इळभर उन्हातानात उभा राहावं लागतंय, काटा मोडून घ्यावं लागतंय, ठेसा लागते, त्या दगड लागतंय. तुम्ही आम्ही काय म्हणलं तरी सुचून घ्यावं लागतं. तुम्ही आमची आई माय जरी काढली तर आम्ही मेंढीसाठी आम्ही खाली मान घालतो आणि पुढे निघून जायचं बघतो का. तरी ही मेंढी एक आमचा अमूल्य धन आहे. मेंढी ही श्रेष्ठ लक्ष्मी आहे. ह्या रत्नाला जोडच नाही. म्हणून आम्ही या मेंढीसाठी खाली मान घालून चालतो. पटका आम्ही डुसकीला घालतो, कानावर पटका घेतो का. जरी रामना शेतकऱ्यांनी 4 शिव्या दिल्या आणि जवळ आला, विचार रे यार धनगरडे तुला ऐकवायला नाही का. आम्ही म्हणतो बाबा आम्हाला काय कळलंच नाही का. तर आमच्या मेंढीसाठी आम्ही इतकी लिंता घेतो, सनशीलताने वागतो. एखादा चोर येतो आणि चोर रातचं एखादं मेंढरू घेऊन जातो. पण चोराने मेंढरू नेलं म्हणजे काय चोराला सुख लागत नाही. आमचा गारोड्या त्याला आज ना उद्या फेडक्याला लावल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमचा विठ्ठल बिरदेव आमच्या मेंढीची राखण करतो. म्हणून आम्ही आमची भटकंत्री मी आमच्या विठ्ठल बिरदेवासाठी कुलदेवासाठी आणि आमच्या लक्ष्मीसाठी आम्ही भटकंत्री करतो. आणि शेळ्या मेंढ्याचा सांभाळ करून आम्ही देवाचं देवदेव करतो. आणि मी जातीनं हीर आहे. काय आहे जातीनं मी हीर आहे. मला विठ्ठल बिरदेवाने जेवढा मात्रा दिला, शिंग वाजविण्यापासून ढोल वाजविण्यापासून धनगरी वळ्या म्हणण्यापासून झांज वाजविण्यापासून अनेक मार्ग करण्यापासून विठ्ठल बिरदेवाने मला शाहीर बनवलं माझ्या आईच्या पोटी जन्म घालून. म्हणून साखरबाई रामभाऊ मधने मळेगावचे राहणार या दोघांच्या पुण्याने माझा जन्म झाला. विठ्ठल बिरदेवाची कृपा झाली, विठ्ठल बिरदेवाच्या आशीर्वादानं आणि ह्या रिरले गावच्या मठाच्या आशीर्वादानं आणि या बाबूदेवगाच्या आशीर्वादानं आणि ह्या खणभावाच्या आशीर्वादानं माझा जन्म झाला. मला सद्बुद्धी ह्या परमेश्वराने दिली. म्हणून शिळी मेंढीचा सांभाळ करत करत इरले गावच्या मठाला आलूया. ह्या शेळ्या मेंढ्या आपल्याला काय काय देतात. चंबडे देतात, दूध देतात, करडी देतात, खत देतात अतिशय उत्कृष्ट दर्जाचं. बघा उत्कृष्ट धन देतात म्हणजे काय काय देतात आपण? एक शिळी मेंढी असं आहे, पांगल्याला पाय, आंधळ्याला डोळं, मुख्याला वाचा आणि बहिऱ्याला कान जसं असतात देतो परमेश्वर, तसं ही लक्ष्मी मेंढराची लक्ष्मी जी आहे ही मेस आहे. ही लक्ष्मीपासनं हिचा केस बी आम्हाला आमच्यापासून वाया जात नाही. तिच्या नक्कीचं खोरं बी आमच्यापासून वाया जात नाही. आणि मेंढी म्हणजे असं आहे की आमच्या धनगराच्या लेकराला शाळा शिकवायची आणि हुद्याला नोकरीला लावायचं, ही एक आमच्या पैसे पुरवण्याची आमची मोठी बँक आहे मेंढी. म्हणजे आमची एक अधिकारी बनवण्याचा कारखाना आमच्या मेंढी माऊलीचा आहे. म्हणून या मेंढी माऊलीपासून आमचं नोकरदार बनत्यात. इथनं पुढं आमची मन विनंती आहे, आम्ही नोकरीला बी लागलो, आम्ही शाळा बी शिकलो, आम्ही अनेक जरी काय केलं तरी आम्ही 10 तरी मेंढी बंदिस्तमध्ये पाळाव्या आणि मेंढीची सेवा करावी. काय म्हणून आमचा ही चाललेला जी मार्ग आहे की आम्ही ऋषीमुनीचा अवतार म्हणजे परमेश्वराला ओळखीतो. आम्ही मेंढी माऊलीसाठी आम्ही या जगात मान खाली घालून मागतो. पण मेंढी आम्हाला नाही ती वस्तू आम्हाला देती.
जी काय आम्हाला पाहिजे आमच्या प्रपंचात तिखट मीठ लागणारी वस्तू, लता कपडा पांघरून चिरगुट नाही आई लक्ष्मी धन, जी काय आम्हाला लागणार आमच्या प्रपंचात वस्तू आहेत ह्या आम्हाला मेंढी माऊलीपासनं मेंढीच्या धनापासनं आमचा प्रपंच मेंढीच्या जीवावर चांगला व्यवस्थित चालत आहे. बरोबर.